जी पत्रकार परिषद झाली नाही बोलून दहिसर टोल नाक्यावर काही परत पत्रकारांनी मला हाच प्रश्न विचारला की ही जमीन घोटाळ्याचं काय प्रकरण आहे. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मीच जमीन शोधतोय बाबा, कुठली जमीन आहे 200 कोटी रुपयाची आणि त्याची किंमत मी 3 कोटी भरलेली आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की अशी कुठलीही माझी वैयक्तिक जमीन ही मीरा भाईंदरमध्ये अशी लाटलेली किंवा घेतलेली नाही. परंतु शेवटी राज्याचा एक मंत्री आहे, जबाबदार मंत्री म्हणून जर विरोधी पक्षातल्या कुठल्या नेत्यानं आरोप केले किंवा कुणीही आरोप केले तर त्या आरोपाला उत्तर देणं मी माझं कर्तव्य समज. मी माझे नेते एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा ह्या विषयावर बोललो आणि त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारे आरोप होता. शेवटी पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांना जी काही वस्तुस्थिती आहे सांगणे मी माझं कर्तव्य समजतो. त्यांनी मला सांगितलं की जी वस्तुस्थिती आहे ती लोकांसमोर येणं गरजेचं आहे. कारण आरोप तर मंत्री म्हणून होतच राहतात, परंतु पुराव्यानिशी जर काही आरोप केले तर त्यावर चौकशीसुद्धा होते आणि चौकशीनंतर त्यामध्ये काय निर्णय आहे ते माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेत असतात पक्षाचे प्रमुख म्हणून. परंतु सकाळी 11 वाजताची पत्रकार परिषद होती, 12 वाजेपर्यंत झाली नाही. माझा दहिसर टोल नाक्यावर व्हिजिट होती आणि त्या व्हिजिटनंतर मी बघितलं की अजून पत्रकार परिषद होत नाही. काही माझ्या पत्रकार मित्रांनी सांगितलं की त्यांनी काही पत्रकार परिषद रद्द केलेली आहे, ते दुसऱ्या कार्यक्रमात बिझी आहेत. मी स्वतः त्यांना फोन केला की माझ्यावर तुम्ही आरोप केलेले आहे तर बाबा काय प्रकरण आहे नक्की ते. तर त्यांनी मला काही माहिती दिली की बाबा हे असं मला पुन्हाकडनं तरी तुमच्याविषयी माहिती आली आणि त्या माहितीच्या अनुषंगानं काल मी पत्रकार परिषदेमध्ये ते बोललो. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझी सून आहे, मोठी सून, त्या सुनेची एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आहे जी शेकडो विद्यार्थी त्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि काही वर्षापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी जे शैक्षणिक आरक्षित भूखंड असतात शासनाचे त्यावर अतिक्रमण होणे आणि चांगल्या चांगल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन शहरात यायला हव्या यासाठी काही निविदा प्रक्रिया राबवली आणि त्या निविदा प्रक्रियेमध्ये बऱ्याच लोकांनी भाग घेतला. त्यामध्ये माझ्या सुनेची एक संस्था होती आणि त्या संस्थेने त्यामध्ये भाग घेतला आणि भाग घेतल्यानंतर मीरा भाईंदर क्षेत्रातील एज्युकेशन पर्पजसाठी आरक्षित जो भूखंड आहे त्यापैकी 8025 चौरस मीटर, खरं तर विजय वडेट्टीवारांनी सांगितलं होतं 4 एकर कुठली तरी जमीन आहे. तर जी 8025 स्क्वेअर मीटरची जमीन आहे ती निविदा प्रक्रिया राबवून सिद्धिक चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेस मिळाली. राज्य शासनाच्या निकषानुसार आणि GR नुसार जी काही रेडी रेकनरचा दर असतो त्या दरापैकी 20% रक्कम ही भरावी लागते आणि त्यानंतर ती जमीन जी आहे ती शासनाचीच राहते. जमीन काही कुठल्या संस्थेला मिळत नाही, जमीन ही शासनाचीच राहते. 7/12वर शासनाचंच नाव राहतं, पण कब्जे वहिवाटानं एज्युकेशन इन्स्टिट्यूशन ज्या चांगल्या संस्था असेल त्यांना त्या शैक्षणिक कारणासाठी दिल्या जातात. परंतु शैक्षणिक कारणासाठी दिल्यानंतर कब्जा वहिवाटीची रक्कम म्हणून मालकी नाही, कब्जे वहिवाटीची रक्कम म्हणून 4,55,00,000 रुपये त्यांना भरायला सांगितले. ते 4,55,00,000 रुपये त्यांनी भरले आणि त्यानंतर 1,28,00,000 रुपये स्टॅम्प ड्युटी भरून ते डॉक्युमेंट्स रजिस्टर झालं. मी परत एकदा सांगतो की ही कुठलीही जमीन ही विकली गेलेली नाही. एज्युकेशन पर्पजसाठी म्हणजे ज्युनियर KG पासून 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा चालवण्यासाठी राज्य शासनानं कब्जे वहिवाटी हक्कावर ती दिलेली आहे. 7/12वर राज्य शासनाचंच नाव राहणार आहे आणि ज्या वेळेस राज्य शासनाला असं वाटेल की ही जमीन आपल्याला परत घ्यायची ती केव्हाही राज्य शासन परत घेऊ शकतो असा तो निकष आहे आणि त्यानुसार त्या संस्थेला सगळ्या ज्या प्रक्रिया असतात त्या प्रक्रिया पूर्ण करून दिली आहे. आता अशा प्रकारे काही माहिती नसताना जर कुणी नेते असे आरोप करत असतील तर ते अतिशय चुकीचं आहे. मी त्यांना खरं तर काल मला कळल्यानंतर मी माझ्या नावाचा वगैरे त्या ठिकाणी विचार झाला किंवा मी 200 कोटीचा भूखंड 3 कोटीत घेतला अशी माहिती दिल्यानंतर मी खरं तर त्यांना एक म्हणजे शोकस नोटीस काढणार होतो. मी पत्रही तयार केलं होतं की बाबा जर तुम्ही अशी वस्तुस्थिती काय असेल ती जाहीर करा, नाही तर मी तुम्हाला अब्रूदर्शनीचा तुमच्यावर दावा दाखल करेल. पण त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली होती
आणि ती चुकीची माहिती होती, त्यामुळे त्यांनी कदाचित ती पत्रकार परिषद रद्द केली असेल. परंतु त्या पद्धतीनं एखाद्या मंत्र्यावर आरोप करत असताना मोठ्या लोकांनी किंवा मोठ्या नेत्यांनी आरोप करत असताना वस्तुस्थिती पाहिली पाहिजे. वस्तुस्थितीची काय म्हणजे त्याच्यामध्ये काय नक्की आहे ह्याची तुलना केली पाहिजे आणि त्यानंतरच आरोप करायला हवे, ह्या मताचं मी आहे. खरं तर बघा, ही तर निदान फक्त कब्जे वहिवाटीवर एज्युकेशन इन्स्टिट्यूशनसाठी सगळ्या निविदा प्रक्रिया वगैरे करून ही जमीन दिलेली आहे. परंतु काँग्रेसच्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं, पूर्ण नवी मुंबई हे मोठमोठ्या संस्थांनी 1 रुपया नाममात्रानं घेतलेले आहे. म्हणजे हेच काँग्रेसचे नेते मंडळी 1 रुपया नाममात्र झालं नाही, ही एज्युकेशन इन्स्टिट्यूट, ती एज्युकेशन इन्स्टिट्यूट, हे हॉस्पिटल, ते हॉस्पिटल, अशा प्रकारे त्यांनी 1-1 रुपया नाममात्र दारानं 99 वर्षाच्या लीजनं किंवा कदाचित कन्व्हिन्स केलेले आहेत. त्यावेळेस त्यांना हा विचार आला नाही का? परंतु फक्त ही एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे जी ठाण्याला आणि मीरा भाईंदर शहराला फार गरजेचं आहे, कारण चांगल्या शाळा शहरांमध्ये येणं फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे जर अशी प्रक्रिया काही होत असेल आणि त्यामध्ये जर असे प्रकारचे आरोप होत असतील तर ते निश्चितपणे चुकीचं आहे. मी विजय वडेट्टीवारांना जी माहिती दिली त्यानंतर त्यांचंही समाधान झालं म्हणून कदाचित त्यांनी पत्रकार परिषद आजची रद्द केली होती. परंतु मला असं वाटलं की राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून मी ही माहिती तुम्हाला सगळ्या मीडियाला देणं गरजेचं आहे, जेणेकरून जनतेच्या मनामध्ये जो काही संभ्रम असेल तो संभ्रम दूर होईल. एवढे मोठे अनुभवी नेते असताना, एवढा अनुभव असताना, एवढा हलगर्जीपणाने ते आरोप करतात कितपत योग्य? बघा, मंत्र्याची खुर्ची जी आहे ती जेवढी मऊ आहे तेवढीच काटेरी पण असते. शेवटी विरोधी पक्ष आहे, विरोधी पक्षानं आरोप करणं त्यांचं कर्तव्य आहे, त्यांचं काम आहे. जर आरोप नाही केले तर ती प्रसिद्धी कसली मिळणार? परंतु ठीक आहे, आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात. मी स्वतः समोरून त्यांना फोन केला की बाबा तुम्ही पत्रकार परिषद घेणार होतात, अजूनपर्यंत पत्रकार परिषद घेतली नाही, म्हणून त्यांनी मला त्यांच्याकडे काही कागदपत्री पुरावे जे आहेत ते नसेल त्यांच्याकडे म्हणून त्यांनी ती पत्रकार परिषद घेतली नाही. परंतु मी दिलेल्या माहितीनंतर त्यांचं समाधान झालं आणि त्यांनी ती पत्रकार परिषद रद्द केली. परंतु मी सुद्धा त्यांना नोटीस पाठवणार होतो, परंतु त्यांचं समाधान झालं असल्या कारणाने मी अब्रू नुकसानीची नोटीस सुद्धा आता देणं टाळलंय. जर परत जर पत्रकार परिषद घेतलं तर नाही, मी त्यांच्याशी स्वतः बोललेलो आहे आणि पत्रकार परिषद घेतली तर त्यांनी पुरावे द्यावे ना. त्यामुळे पुराव्याशिवाय कोणीही बोलणार नाही. ते फार मोठे नेते आहेत, विदर्भातले नेते आहेत, विरोधी पक्ष नेत्याची खुर्ची त्यांनी सांभाळलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे आणि आजही ते काँग्रेसचे मोठे नेते म्हणून परिचित आहे आणि त्यांनाही माहिती आहे. ते शेवटी राज्याचे मंत्री सुद्धा होते. त्यांच्याच काळामध्ये किंवा काँग्रेसच्याच कार्यकाळामध्ये मुंबई असू द्या किंवा नवी मुंबई असू द्या, फक्त नाममात्र 1 रुपया दरानं कुठलाही शासकीय ना दस्तऐवज करता ना शासनाला पैसे भरता लाखो रुपये, करोडो रुपये किमतीच्या जमिनी या काँग्रेसच्या आताही एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आहे. मी कुणाचं नाव घेऊ मला सांगा ना. जी नावं काँग्रेसची आहेत जुनी नेत्यांची, त्या सगळ्यांच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूट आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून हॉस्पिटल्स आहेत. आम्ही ते बाहेर काढलं तर चालेल का महायुती सरकारचे मंत्री म्हणून? पण आम्ही तसं करणार नाही, कारण शिक्षणाची ही गरज आहे, चांगल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशनची गरज आहे ह्या महाराष्ट्राला. आणि एवढ्या संस्था येतील तेवढ्या कमीच आहे, कारण लोक विद्यार्थी जे आहे आपल्या राज्यातून परदेशात जातात, काही विद्यार्थी परराज्यामध्ये जातात शिक्षण घेण्यासाठी. ते होऊ नये म्हणून शासनाचंच धोरण आहे की चांगल्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशनला भाडेतत्वावर काही जमिनी द्यायला. पूर्वीच्या काळामध्ये त्या जमिनी सर्रास दिल्या जायच्या, पण आता फक्त भाडेतत्वावर दिल्या जातात, कारण जेव्हा राज्य शासनाला गरज असेल तेव्हा राज्य शासन त्याला परत घेऊ शकतात. म्हणून शासनाचं भूमिका ही आहे आणि शासनाचं तशा प्रकारचं GR सुद्धा 2023ला काढलेलं आहे. सर, सिद्धेश चॅरिटेबल ट्रस्ट ही म्हणताय आपण की याची स्थापना तुम्ही केल्याचं पुरावे येत आहेत, तर ही माझं एक तुम्हाला म्हणणं आहे, ठीक आहे, म्हणजे कोणी पुरावा काय दिलाय काय नंतर तर मी माझा खुलासा देईल. परंतु मी स्पष्ट आताच सांगितलं ना, मी असे हात वर केलेलं नाहीये. माझ्या सुनेचं आहे, हे कुटुंब आहे. माझ्या सुनेचं एज्युकेशन इन्स्टिट्यूशन ती चालवत असेल तर काय चुकीचं आहे का? आणि जी काही प्रक्रिया असेल ती प्रक्रिया पूर्ण करून तिला जर त्यात न्याय मिळाला असेल तर हे काय चुकीचं आहे? आणि कोणी संस्था काय निर्माण केली, काय संस्था निर्माण केली हा नंतरचा भाग आहे. प्रामुख्यानं हा जो व्यवहार आहे किंवा हे जे डील आहे किंवा अशा पद्धतीनं झालेलं आहे ते त्यांना कदाचित कुणीतरी चुकीची माहिती दिली असेल. आज त्यांना खरी माहिती मी दिल्यानंतर आणि त्या पद्धतीनं कागदपत्र दिल्यानंतर त्यांना वस्तुस्थिती कळली आहे. हिंदी सर, हिंदी
कल हमारे राज्य के माजी विरोधी पक्ष नेता, माजी मंत्री तथा कांग्रेस के बड़े नेता, विदर्भ के बड़े नेता आदरणीय वडेट्टीवार जी ने मुझ पर आरोप किया था कि प्रताप सरनाईक की मीरा भाईंदर में कहीं पे जमीन है और 200 करोड़ की जमीन उन्होंने 3 करोड़ में ली है। तो मैं भी सोच रहा था कि भाई मेरे नाम पे तो कोई ज़मीन मीरा भाईंदर में नहीं है और मेरे ऊपर क्यों ऐसा आरोप हो रहा है। तो मैंने सोचा कि चलो कल वो पत्रकार परिषद ले रहे हैं 11 बजे, तो उसके बाद में जो भी वो बात करेंगे उसके बाद में मैं मीडिया को बताऊंगा। मगर 11 बजे उनकी प्रेस कॉन्फ्रेंस नहीं हुई। फिर 12 बजे मैंने खुद उनको फ़ोन किया और मैंने बोला कि वडेट्टीवार जी, मैं राज्य का मंत्री हूँ, जिम्मेदार मंत्री हूँ, आप भी बड़े नेता हो, मंत्री के पद पे आप रह चुके हो, विरोधी पक्ष नेता थे इस राज्य के आप, और आप ऐसे आरोप मुझ पर कर रहे, तो क्या हकीकत है। तो उन्होंने कहा कि मुझे किसी ने कुछ मालूमात दी है कि आपकी ऐसी ऐसी ज़मीन है। तो मैंने उनको क्लियर कट जो मीरा भाईंदर शहर की जो ज़मीन के बारे में उन्होंने बात की थी उसके बारे में मैंने कहा कि मेरी जो बहू है उसकी थाना में मीरा भाईंदर में एजुकेशन इंस्टीट्यूशन है और बहुत सारे बच्चे वहाँ पे पढ़ते हैं, जूनियर केजी से लेके 12वीं तक की वो एजुकेशन इंस्टीट्यूशन है। और इस दौरान जब भी 2023 में राज्य शासन का एक जीआर निकला और एजुकेशन पर्पज़ के लिए कुछ अच्छी संस्थाएं शहर में आना चाहिए ऐसा तय किया गया, तभी राज्य शासन के माध्यम से ठाणे जिलाधिकारी ने एक निविदा प्रक्रिया की थी और राज्य के अलग अलग जगह से कुछ एजुकेशन इंस्टीट्यूट को उन्होंने आह्वान किया था। उस आह्वान के आधार पर हमारे जो मेरी बहू की संस्था है सिद्धे चैरिटेबल ट्रस्ट, उन्होंने उसमें भाग लिया और उनको कंपटीशन में वो जो ज़मीन है वो भाड़े तत्व पे यानी कब्जे वही बाट में मिली है कि कौन सा भी एजुकेशन इंस्टीट्यूट अगर आप चलाते हो तो ये कब्जा आपको मिलेगा, मगर जिस वक्त शासन को इस जमीन की ज़रूरत लगी वो आपको देना पड़ेगा। तो जूनियर केजी से लेके 12वीं तक का आप स्कूल यहाँ पे चला सकते हो, कॉलेज यहाँ पे चला सकते हो। तो उन्होंने वो मंजूर किया और 4 करोड़ 55 लाख रुपया की राशि जो है राज्य शासन को दे दी। उसमें 1 करोड़ वो उसके व्यतिरिक्त वो 455 प्लस 1 करोड़ 28 लाख रुपए की स्टैम्प ड्यूटी भर के उन्होंने रजिस्ट्रेशन किया। वहाँ पे स्कूल का जो प्रस्तावित है वहाँ पे जूनियर केजी से लेके 12वीं तक का है, मगर किसी भी तरह का वहाँ पे ऐसी ज़मीन के बारे में जो धांधली नहीं हुई। राज्य शासन का जो जीआर है और जीआर के अनुसार उनको रेडी रेकनर रेट के हिसाब से जो भी परसेंटेज भरना चाहिए वो परसेंटेज देके मिली। और फिर एक बार मैं कहना चाहता हूँ, ये ज़मीन राज्य शासन ने किसी संस्था को प्रदान नहीं कर दी है, कब्जे में दी है ताकि वो एजुकेशन अच्छी इंस्टीट्यूशन चलाए। राज्य शासन को जिस वक्त उस जमीन की जरूरत होगी तभी राज्य शासन ले सकता है। यहाँ पे स्कूल के अलावा और कुछ भी नहीं बना सकते। अगर कुछ बनाने की कोशिश की तो भी जो नियम और अटी दिया है उसमें वो राज्य शासन वापस भी ले सकती है। इसके तौर पे ये लीज पे दी गई हुई जमीन है। तो ये मैंने वडेट्टीवार से बात किया तो उनका भी समाधान हो गया और उन्होंने कहा कि मुझे तो किसी लोगों ने ये जो गलत इन्फॉर्मेशन दी थी, मगर जो सही इन्फॉर्मेशन आपने दी रहेगी वो सही होगी। इसलिए मैं हमारे जो नेता है एकनाथ शिंदे जी, उनसे बात किया। उनका भी यही कहना था कि जो हकीकत है लोगों के सामने आनी चाहिए। हमारी जो बात है, क्योंकि प्रताप सरनाईक के नाम पे आरोप हो गया, मगर प्रताप सरनाईक का तो उसमें कुछ भी नहीं है। फिर भी मेरा अगर कुछ भी नहीं है, मेरे बहू का अगर एजुकेशन इंस्टीट्यूशन है और उनको सभी जो प्रक्रिया है वो प्रक्रिया पूरी करके अगर उनको कुछ ज़मीन लीज पे अगर मिली है तो वो मालूमात भी आपके सामने रखनी चाहिए ताकि लोगों के मन में और जो नागरिक हमारे हैं उनके कोई मन में संभ्रम नहीं होना चाहिए। कुछ लोगों ने पॉलिटिकल माइलेज लेने के लिए शायद ऐसा स्टंट किया रहेगा, मगर ठीक है, मंत्री है, मंत्री के ऊपर तो आरोप होते रहते हैं। मगर जो अगर सच्चाई अगर आपके सामने रखेंगे या आपके माध्यम से अगर लोगों के सामने जाएंगे तो मुझे लगता है आरोप का खंडन होना चाहिए। और एकनाथ शिंदे साहब ने मुझे आरोप का खंडन करने के लिए कहा, इसलिए मैं आपके सामने आया हूँ। मगर निश्चित रूप से जो भी चीज़ें हैं वो चीज़ें किसी भी तरह की उसमें गलतियाँ नहीं होगी। ये कांग्रेस के इतने बड़े नेता ने सर इतना बड़ा आरोप एक मंत्री पे लगा, कोई कानूनी कार्रवाई करेंगे? नहीं, देखिए, मैंने कल जब ये आरोप उन्होंने किया था और मैंने जब ये न्यूज़ चैनल में पढ़ा तो मैंने उसी मेरे वकील को बोल के हुए अब्रू नुकसान का दावा दाखिल करना चाहिए आज के आज हमें, ऐसा मैंने कहा था। मगर फिर भी देखिए, मंत्री है, आरोप प्रत्यारोप तो होते रहते हैं। सच्चाई लोगों के सामने आना भी उतनी ज़रूरी होती है।
मगर उनको मैंने खुद फ़ोन किया, नहीं तो ऐसा कोई हिम्मत नहीं करता, मैंने खुद सामने से फ़ोन किया क्योंकि मेरे उनके रिश्ते कुछ ऐसे गलत नहीं है। हाउस में हम लोग मिलते हैं और हमारे डिपार्टमेंट के बारे में अगर वो कुछ क्वेश्चन पूछते तो उसका जवाब मैं देता हूँ, तो मैंने उनसे कहा और उन्होंने फ़ोन भी उठाया। तो मैंने कहा कि आपको जो मालूमात की थी 4 एकड़ ज़मीन है और 200 करोड़ उसकी वैल्यू, ऐसा कुछ नहीं है। 8025 मीटर की ज़मीन है, खाली एजुकेशन पर्पज़ है और मेरी बहू की जो एजुकेशन इंस्टीट्यूशन है वो चलाती है, बहुत सारे बच्चे उसमें पढ़ते हैं और ये जो ज़मीन मिली है वो लीज पे खाली ली है और 4 करोड़ 55 लाख रुपए उसका जो लीज रेंट है वो भी उन्होंने भरा है। वो एक कब्जे वहीवाटी में 7/12 पे के ऊपर राज्य शासन का ही नाम रहता है। यानी कांग्रेस के कार्यकाल में जो बड़े बड़े नेताओं को 1 रुपये नाम मात्र रेट से अगर ज़मीनें जो मिली है उसका अगर इतिहास निकालेंगे कितने करोड़ों एकड़ ज़मीन जो है आज उनके पास है, मगर हमें उसका कुछ खेद नहीं है क्योंकि अच्छी एजुकेशन इंस्टीट्यूशन इस महाराष्ट्र में आने चाहिए, अच्छे कॉलेजेस आने चाहिए, अच्छे स्कूल आने चाहिए, अच्छी यूनिवर्सिटी आनी चाहिए। हमारे राज्य के बच्चे अगर अलग दूसरे राज्य में जाएंगे, हमारे राज्य के बच्चे अगर दूसरे देश में अगर पढ़ाई के लिए जाएंगे तो गलत है। इसलिए अच्छी एजुकेशन इंस्टीट्यूट जितने भी होगी उतनी होनी चाहिए। सर, जो उन्होंने आरोप लगाया था किसी के कहने पर, तो व्यक्ति का नाम तो सामने आया क्या ने विजय जी के काम में बात की थी, उस व्यक्ति का नाम नहीं? ठीक है ना, अभी देखियो मैं अगर ये सब सोचना चालू करता तो मैं काम ही नहीं कर पाऊंगा। तो ये ठीक है, वो विरोधी पक्ष नेता थे, जो भी बातें आती है वो सच मानते हुए वो बात करते हैं। मगर एक बात की अच्छा ये है कि मैं कल उनके ऊपर जो है ये वकील की नोटिस भेजने वाला था, मगर मेरा फ़ोन उठाने के बाद उन्होंने मेरी सच्चाई सुनने के बाद में उनको भी ध्यान में आया कि ये ऐसी नहीं ऐसी चीज़ है। तो मुझे लगता है कि इतना भी आगे जाके मतलब नहीं है। ठीक है, आगे वो जब भी किसी के ऊपर आरोप करेंगे तो कम से कम अपने पास पूरे के पूरे पेपर रहने के बाद आरोप करेंगे, ताकि ऐसे गलतियां किसी के हाथ में नहीं। करने से पहले दोस्ती भी थी आपकी विरोधी पक्ष, लेकिन उन्होंने एक बार आपसे पूछना सही नहीं समझा कि इस तरह का आरोप नहीं, अभी वो बात में हुआ रहेगा और वो कह रहे थे कि आज अभी देखिए राजनीति में कौन कभी किसका दोस्त बनेगा और कौन किसी का दोस्त बनेगा, क्या दुश्मन बनेगा, ये राजनीति है भाई, बोल नहीं सकते। तो ठीक है, होता है, मगर मेरा राज्य का जिम्मेदार मंत्री हूँ, मेरी जिम्मेदारी थी कि सच्चाई लोगों के सामने जानी चाहिए थी और मैं सच्चाई आपके सामने ले आया। आज काही लोकांनी विरोध केला होता ठीक आहे, आता काय बघा, त्या लोकांचं पण काही चुकीचं नाही आहे, मी स्पष्टपणे सांगतो। नाही, दहिसर टोल नाक्यासाठी पर्यायी जागा बघण्यासाठी नॅशनल हायवे ऑथॉरिटी, MSRDC, म्युनिसिपल कमिशनर आणि काही संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांसह आज असं ठरलं होतं की दहिसर टोल नाका शिफ्ट करत असताना शेवटी ते अधिकार जे आहे ते फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे आहे। सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि MSRDCचे मंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी 2 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आणि बैठक घेऊन हे धोरण निश्चित केलं आहे की मीरा भाईंदरच्या जनतेला ह्या टोल नाक्यामुळे फार मोठ्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं, ट्रॅफिक जॅमला सामोरं जावं लागतं आणि त्यासाठी माझ्या विनंतीवरून त्यांनी तो टोल नाका तिकडनं हटवण्याचा निर्णय घेतला। आता तो टोल नाका कुठे असावा, खरं तर ही MSRDC आणि त्या टोलच्या ठेकेदाराची जबाबदारी आहे, परंतु शेवटी राज्याचा जबाबदार मंत्री म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे की हा शिफ्ट करायचा, पुढे कुठे शिफ्ट करायचं ही त्यांची जबाबदारी आहे। आणि तरी सुद्धा आज 8 तारीख होती, डेडलाईन दिली होती, परंतु त्यांनी परत 4 दिवस मागितलं, म्हणजे 13 तारखेला परत त्या ठिकाणी भेटायचं आहे। परंतु तरी सुद्धा कुठली जागा आहे हे मला त्यांनी नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे चिटणीस आहे, त्यांनी मला सांगितलं की ह्या जागेवर तुम्ही पाहणी करा, योग्य आहे का वगैरे मला सांगा। परंतु त्या ठिकाणी आधीच काही लोक जाणीवपूर्वक मीरा भाईंदरचा टोल नाका आम्हाला नको, म्हणजे मीरा भाईंदरवरनं त्यांना रोज ये जा करायचं असतं, मीरा भाईंदर शहरामध्ये इतर कामासाठी त्यांना यायचं असतं, मुंबईला जायचं असतं, त्यांनाच ट्रॅफिकला सामोरं जावं लागतं, परंतु मुद्दामून काहीतरी कारण सांगून विरोध करायचा म्हणून त्यांनी त्या ठिकाणी विरोध केला। परंतु शेवटी ते ग्रामस्थ आहेत, त्यांनी टोल नाक्याला विरोध करण्यापूर्वी त्यांनी नॅशनल हायवे ऑथॉरिटीचा जो रस्त्याचं काम चालू आहे ते चुकीचं आहे, बोगस आहे, कंत्राटदार बोगस आहे। 600 कोटीचं काम चालू असताना ह्या ठिकाणी 8 जणांचे अपघात झालेत, लोक मृत्युमुखी पडले, ही घटना समोर आणली।
त्यामुळे मला असं वाटतं की टोल नाका हा विषय दुय्यम आहे, पण लोकांची जीव जात असतील, रस्ते खराब होत असतील आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटीचं काम जर अतिशय संथ गतीनं आणि चुकीच्या पद्धतीने होत असेल तर पहिलं जबाबदार मंत्री म्हणून मी त्या लोकांच्या बाजूनं उभं राहायला पाहिजे. त्यामुळे मी त्या लोकांच्या बाजूनं उभं राहिलो. त्यांचे नेते होते, त्यांना सांगितलं की मी तुम्हाला पुढल्या आठवड्यामध्ये मंत्रालयामध्ये नॅशनल हायवे ऑथॉरिटीच्या लोकांसमक्ष एक भेट पण करून देतो आणि बैठक घेऊन आपण ह्या बाबतीतचा निर्णय घेऊ. परंतु शेवटी प्रत्येक ठिकाणी हे राजकारण येतच. दहिसर टोल नाका एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांनी शिफ्ट करून टाकला आणि ते श्रेय त्यांना मिळेल म्हणून दुसरे कोणीतरी असे उपद्व्याप करत असतील. परंतु शेवटी राज्याचा मंत्री आहे, मी का फक्त मीरा भाईंदरचा मंत्री नाही, राज्याचा मंत्री म्हणून त्यांचे प्रश्न सुद्धा माझ्या दृष्टीनं महत्त्वाचे. त्यांचेही प्रश्न ते काही चुकीचे नाही आहेत, ते निश्चितपणे सोडवले जातील. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, दहिसरचा टोल नाका जो एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं शिफ्ट करायचा, कुठल्याही परिस्थितीत आम्ही 13 तारखेला शिफ्ट करणार. वनमंत्र्यांनी सांगितलं की जो आपला टोल नाका शिफ्ट करायचा आहे त्याच्या आजूबाजूला जी प्रस्तावित जमीन आहे ती वन विभागाची आहे आणि वन विभागाची 1 इंच देखील जमीन देणार नाही असं गणेश नाईक यांनी म्हटलं होतं. बघा, आधी जागा तर निश्चित झाल्यानंतर ती कोणाची जागा आहे, वन खात्याची आहे की नॅशनल हायवेची आहे, हे जेव्हा निश्चित म्हणजे एकदा जागा निश्चित झाली, ती जागा वन खात्याची आहे का, ती जागा नॅशनल हायवे ऑथॉरिटीची आहे का, हे जेव्हा सिद्ध होईल तेव्हा मग जर वन खात्याची असेल तर मग त्यांच्याकडे जावं लागेल हे नक्की, कारण त्यांची NOC लागेल. आणि फक्त नॅशनल हायवे ऑथॉरिटीची असेल मग वन खात्याची परमिशनच लागणार नाही. त्यामुळे जागा एकदा निश्चित झाली कुठे शिफ्ट करायचा, आणि हा माझा प्रश्न निकाली निघालाय, कारण मी टोल नाका शिफ्ट करणार हे बोललो होतो. शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं टोल नाका आता शिफ्ट करणार, आम्ही शिफ्ट करून देणार. पुढे न्यायची जबाबदारी ही नॅशनल हायवे ऑथॉरिटीची आहे किंवा फॉरेस्टची आहे, तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. सर, त्यांचं बोलणं एवढं होतं की हा जो टोल नाका बनवण्यात आला होता हा मुंबईच्या एंट्रीसाठी बनवण्यात आला, त्याचा सगळा जो काही खर्च आणि ते काय जमा होती ह्या मुंबईच्या रस्त्यांसाठी बनवता आलं होतं. परंतु नायगावपासून ते विरारपर्यंत खूप बहुतेक असे टोल वगैरे आहेत, ते काही टोलचं शहर बनवायचा काय मुद्दा आहे का? आणि दुसरी गोष्ट मला नाही वाटत. कसं आहे, शेवटी बघा, जागा निश्चित नाही. जागा काही 2-3 स्पॉट आम्ही हा बघितल्यानंतर अजून पुढे आम्ही जाऊन पुढेही 2 अजून स्पॉट बघितले. गावकऱ्यांना किंवा ग्रामस्थांना कोणीतरी जाणीवपूर्वक त्यांचे कान भरतायत, त्यांना चुकीच्या पद्धतीने संदेश देत आहेत, चुकीच्या पद्धतीने त्यांना बिथरवत आहेत. कारण का तर फक्त शिवसेनेला त्याचं श्रेय मिळेल, प्रताप सरनाईकांना मिळेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांना मिळेल म्हणून जर असे प्रकार चालले असेल तर ते योग्य नाही. परंतु तरीसुद्धा मी फक्त मीरा भाईंदरचा आमदार किंवा मंत्री नाही, मी राज्याचा मंत्री आहे. त्यांचेही जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मंत्रालयामध्ये त्यांना बैठक घेऊन मी निश्चितपणे सोडवेन. आज दहिसर टोल नाका पे हमने कुछ उनको डेडलाइन दी थी कि 8 तारीख तक दहिसर टोल नाका शिफ्ट होना चाहिए, मगर उनका काम जो है वो 50% ही हो गया. उन्होंने रिक्वेस्ट किया कि साहब हमें 4 दिन की मोहलत दे दो, 4 दिन में हम पूरा निकाल देंगे. तो 13 तारीख को फिर सुबह 11 बजे वहाँ पे हम लोग साइट विजिट रखी है. पहले तो ये बात है कि मीरा भाईंदर कॉरपोरेशन के अंदर जो भी इंक्रोचमेंट वगैरह थी वो निकालने की जिम्मेदारी कमिश्नर साहब हमारे साथ में थे, उन्होंने ले ली थी. दूसरे BMC की इंक्रोचमेंट जो है वो गगरानी साहब से मैंने बात की थी, तो एक लाइन जो है वो एक्स्ट्रा करके देने की उन्होंने हमें बात की थी. और साथ ही में वहाँ पे करीबन 550 इंडस्ट्रियल गाले जो है उनको भी आने जाने के लिए रास्ता होना चाहिए. उसकी वजह से ट्रैफिक की जाम की समस्या होती है, तो वहाँ से भी रास्ता करने का मैंने ट्रैफिक ऑफिसर जो थे दहिसर के उनको बोल दिया, तो उनका भी जो प्रॉब्लम है वो सॉल्व हो जाएगा. मगर एक बात उतनी सही है कि देखिए इतने सालों से टोल नाका वहाँ पे है, अगर उसका श्रेय अगर एकनाथ शिंदे साहब को या प्रताप सरनाईक को मिलेगी तो किसके पेट में तो जलन होगी. ठीक है, मगर आखिर वर्सोवा ब्रिज के कौन से एरिया में वो टोल नाका शिफ्ट करने का पूरा का पूरा जो जिम्मेदारी जो है वो नेशनल हाईवे अथॉरिटी की है. वो जगह निश्चित करेंगे और परमिशन देंगे, उसके बाद में शिफ्ट हो जाएगा. मगर हमने जो लोगों को वायदा किया था कि ये दहिसर का टोल नाका हम शिफ्ट करेंगे, वो किसी भी हालत में हम लोग अभी काम पूरा का पूरा नहीं हुआ, 50% हो गया, मगर 13 तारीख तक पूरा हो जाएगा. सर, जो ये दर्द हो रहा है हमको आप बताएंगे किसे दर्द हो रहा है कि हम खुद जान लें? नहीं, आप जान लो तो हमारे लिए अच्छा होगा, और जरा अगर आप जान जाएंगे तो मुझे भी बताना. सब कुछ वसई में गांव वालों ने विरोध किया. नहीं, देखिए गांव वालों का कहना कुछ गलत नहीं है, आखिर वो उस गांव के रहीवासी है, मगर उनको विरोध किस बात का यही समझ में नहीं आता है. उन्होंने जब भी मेरे सामने बोला है, क्योंकि मैंने उनके नेता मुझे मिले थे और बैठक की मांग की थी, तो मैंने उनको बोला कि मंत्रालय में इसके लिए मैं बैठक लगाऊंगा. मगर
उनका जो विरोध है वो टोल नाका से पहले वो रास्ते का विरोध है कि रास्ता जल्दी से जल्दी नेशनल हाईवे अथॉरिटी ने बनना चाहिए। उन्होंने कहा कि 600 रुपये के लागत 600 करोड़ रुपए के लागत से अगर यह रास्ता बन रहा है और वो रास्ता अगर अच्छी तरह से नहीं बनता रहेगा, खराब अगर बनता रहेगा और हमारी लोगों की यहाँ पे जाने जाती रहेगी, क्योंकि मुझे जो बताया गया सही है गलत है मुझे पता नहीं, मगर 8 लोगों की मृत्यु हो गई ऐसा उन्होंने कहा। तो ये अगर होता रहेगा तो वो भी गलत है। मैं क्या मीरा भाईंदर का विधायक नहीं, राज्य का मंत्री होने के नाते भले वो पालघर जिले में है, मगर पालघर का मैं संपर्क मंत्री हूँ। उस परिसर से मैं पिछले कई सालों से उन लोगों के साथ हूँ। वो ग्रामस्थ अगर ऐसा कहते हैं नेशनल हाईवे अथॉरिटी तो उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। नेशनल अथॉरिटी ने जल्दी से जल्दी वो रास्ते का काम करना चाहिए। ठीक है, टोल नाका कहाँ पे होगा ये नेशनल हाईवे अथॉरिटी डिसाइड करेगी, मगर टोल नाका ये दुय्यम मुद्दा है। उनका कहना है कि रास्ते का काम जो है अच्छी तरह से जल्दी होना चाहिए। उसके लिए मैंने उनको प्रॉमिस किया है कि आप अगले हफ्ते में आ जाइए मंत्रालय में, उनको मीटिंग लेके मैं उनका जो प्रॉब्लम है वो सॉल्व करने की कोशिश करूँगा। मगर जो हमारा पहला विषय है दहीसर टोल नाका वो तो जरूर हटेगा। थैंक यू।